नमस्कार. कथामृत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण कथा ऐकणार आहोत चातुर्याची. अप्पाजींचे चातुर्य खूप जुनी गोष्ट आहे बरं का. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करीत होते आणि त्यांच्या प्रधानांचं नाव होतं अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते आणि उत्तरेकडे एक कलिंग राज्य होतं. त्या राज्याच्या राजाला काय वाटलं की आपण ह्या अप्पाजींच्याबद्दल, चतुराईबद्दल भरपूर ऐकलेलं आहे आणि आपण पण एकदा त्यांची चतुराई बघावी. म्हणून त्यानं कृष्णदेवरायांना निरोप पाठवला की तुमच्या राज्यामध्ये फार चवदार कोबी पिकतात हो, असं मी ऐकलेलं आहे बरं का. आणि मलासुद्धा त्यांचा आस्वाद घ्यायची इच्छा आहे आणि तुम्ही माझ्यासाठी कोबी पाठवाल का? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची इच्छा तर कृष्णदेवरायांना होती, पण ते पाठवणार कसे हा मोठा प्रश्न होता. कारण कसं की त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. आजकाल अगदी किती नाशवंत माल असू दे, आपण आज भारतातनं परदेशामध्ये निवांत पाठवू शकतो. कारण विमान हे एक आता खूप जलद वाहतुकीचं साधन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. पण पूर्वीच्या काळची गोष्ट असल्यामुळंही त्यावेळेला बैलगाड्यांच्या शिवाय आणखीन कुठलीही वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळं कृष्णदेवरायांना कलिंग राजाला कोबी पाठवायचे होते, पण ते पाठवणार कसे हा मोठा प्रश्न. कारण कसं आहे की ते कोबी पाठवायचे म्हणजे तिथं कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागायचे. आणि जर आपण चांगले ताजे कोबी जरी पाठवले तरी कलिंग राज्यात जाईपर्यंत ते कुजून जातील असं राजाला वाटायचं. आणि ही आपली शंका जी होती त्यांनी अप्पाजींना सांगितली. अप्पाजी प्रचंड हुशार हो. ते म्हणाले, अहो राजेसाहेब, त्यात काय अवघड आहे. एका बैलगाडीमध्ये आपण गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडूया आणि बाकीच्या जागेमध्ये माती भरूया. त्या मातीमध्ये कोबीचे बी पेरूया. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत देत त्या गाडीवानाला पुढं जायला सांगायचं. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. राजानं काय केलं की अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीमध्ये माती भरली आणि त्यात कोबीच्या बिया पेरल्या आणि ती गाडी कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासामध्ये रोज कोबीच्या रोपांना पाणी द्यायचा. 3 महिन्यांनी, बरोबर 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोचली आणि कलिंग राजाला मस्त खूप छान असे ताजे कोबी मिळाले. त्याला आनंद झाला आणि त्याला ह्या अप्पाजींचं कौतुक देखील वाटलं बरं का. पण एकदा परीक्षा घेऊन हा राजा थांबला नाही, तर ह्या राजानं, कलिंगच्या राजानं अप्पाजींची आणखीन एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. तर त्यानं काय केलं, त्यानं एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या आणि म्हणाले, 3ही मूर्ती एकसारख्या होत्या बरं का. या 3ही मूर्ती दिसायला अगदी सारख्या होत्या आणि यातील त्यांनी विचारलं, कलिंग राजाने विचारलं अप्पाजींना की यातली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. यासारख्या एकदम एकसारख्या दिसायला होत्या ना, या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगशील का? त्यांच्यामधला फरक इतर कुणालाही ओळखता येईना. अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली आणि झालं काय की ती तार तेथून मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार
त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. आता तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून व दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार ही तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. कारण एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे आणि समाजाचेही हित होत नाही. या मूर्तीचा असा अर्थ होतो. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती आहे. कारण एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचेही हित होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. आता तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिथेच अडून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. कारण अफवा ऐकल्यानंतर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगतही नाही तर तिच्या खरे खोटेपणाविषयी खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. तर कलिंगच्या राजाला आप्पाजींचं उत्तर मिळालं. आप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. तर मंडळीनो, अशी होती आजची कथा. तर आपणही कुठलीही गोष्ट ऐकल्यानंतर पुरावा मिळाल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट इतरांना सांगायच्या फंदात पडायचं नाही. हे आज आपण या गोष्टीपासून शिकलेलो आहे. हा आपण बोध घेतलेला आहे. तर अशा अनेक कथा आपण ऐकणार आहोत. नक्कीच कथामृत या माझ्या चॅनलमध्ये. उद्या आणखीन एक कथा आपल्याला ऐकायला मिळेल. तोपर्यंत आज थांबूया इथंच. बाय बाय. राम राम.